स्वामींच्या आज्ञेचं अनुपालन करत आजपर्यंत अनेक पूर्वज या भूमीमध्ये देव प्रसन्न करत देवाच्या आज्ञेचे अनुपालन करत वाटचाल करीत गेलेले आहेत. त्याच वाटेतील या श्री नागदेवाचार्यांच्या कालखंडामध्ये आणि तेव्हापासून आज पावे तो आलेल्या सर्व महानुभावांना आपण काय करत असतो? नमस्कार या थोर महानुभावा, ज्याच्यामध्ये आपण कवी नरेंद्रांना सुद्धा नमन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. आमच्या गुरुपरंपरेमध्ये जशी पंचावतारांना वंदन करण्याची, नमन करण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे आमच्या निमित्यांची, मग त्यात निमित्यांची आठवण करत त्यांना वंदन करण्याची परंपरा महानुभाव पंथाच्या तत्वसंहितेमध्ये आपण नमस्कार या थोर महानुभावा या श्री नागदेवाचार्यांपासून स्मृतिस्थळातल्या अशा ज्ञात अज्ञात ज्या साधकांनी जगी पूर्ण आयुष्य ही घालवूनी सदोदित केली बहुधर्म सेवा, नमस्कार या थोर महानुभावा. अशा नमस्कार या थोर महानुभावांना करत असताना त्या महानुभावांच्या यादीमध्ये आपली स्वतःची ज्ञानाची प्रतिभा जपणारे आणि ईश्वरार्चन करून परमार्गाला आणि देवाला तोषविणारे कवी नरेंद्र बास यांच्या जीवनचरित्राचा आपण थोडक्यात गोषवारा घेणार आहोत. महानुभाव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये श्रीकृष्ण भक्तीचा वसाने वारसा आपण पाहिला. अनेक आजही लोक महानुभाव पंथ म्हटले की कृष्ण उपासक म्हणून श्रीकृष्ण नामाच्या वेदशक्तीचा प्रभाव आजही आपण अनुभवतो, की ज्या श्रीकृष्ण नामाला हजारो नामं आहेत. आजही अन्य संप्रदायातले लोक असतील तेही श्रीकृष्ण उपासना करून परमेश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग मोकळा करतात असं सांगितलं जातं. एकदा महादायसाने देवाला प्रश्न विचारला की असे श्रीकृष्ण उपासना करतात, आजही श्रीकृष्ण भगवंताचं अन्य लोक आपण पाहतो. ते म्हणाले त्यांचा अपमृत्यू चुके आणि दृष्टपर त्यांना संपत्ती जोडे. श्रीकृष्ण नामाचं वैशिष्ट्य दृष्टी आहे. दृष्टपर सुद्धा तुमचा नामाने वेद आहेच. अशा या नामवेदाच्या असणाऱ्या अवतारांची परंपरा आमच्यामध्ये पहिल्यांदा श्रीकृष्ण नामाचंच नाम देऊन परमेश्वरावर प्रतीती आणल्या जाते. याच परंपरेतील कवी नरेंद्र बास हे रामदेव रायाच्या दरबारामध्ये राजकवी म्हणून आहेत. हे तसे तिघे भाऊ, नरसिंह कवी, साल कवी आणि नरेंद्र कवी. परंतु नरेंद्र कवी हे उपजताच अनेक जन्म संसिद्धीस ततो याती पराम गती. आपोआप आपल्यालाही बघा, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या अवतीभोवती मुलांमध्ये मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. काहींचा बरोबर एका विशिष्ट सात्विक दैवताकडे ओढा असतो. हिरण्यकश्यपाच्या पोटी प्रल्हाद जन्माला, तो बाप त्याला म्हणायचे की त्या विष्णूचं नाव घेऊ नकोस, आणि तो मात्र काय करायचा? त्या देवताचंच नाव घ्यायचं. आताही आम्ही आमच्या अवतीभोवती उपदेशी असतील नाही तर अन्य असतील, मुलांमध्ये जर काही चांगला संस्कार असेल, आपोआपच त्यांना कुठं मंदिर दिसलं, कुठे साधू दिसले की आपोआप हात जोडले जातात. ते त्यांचे संस्कार असतात, आईवडिलांचेही घातलेले संस्कार असतात. या नरेंद्र कवीला श्रीकृष्ण नामाचा पहिल्यापासून वेद आहे. त्यातच श्री नागदेवाचार्यांचा आश्रम ज्या निंबाया परिसरामध्ये आपण पाहिलेला आहे, त्यांना महानुभाव पंथीयच श्रवण झालेलं आहे.
हे तसे राजकवी, श्रीकृष्ण नामाचा वेद, आणि त्या राजाच्या राजदरबारामध्ये नरसिंह कवी आणि साल कवी या दोघांनी आपापलं कवित्व तयार केलेलं आहे. एकाने नरसिंह कवित्वावर नरसिंह स्तुतिस्ता नलोपाख्यान एकाने केलं, एकाने रामायण केलं. दोन भावांनी राजाच्या दरबारामध्ये राजाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपलं कवित्व सिद्ध करण्यासाठी, बघा जगाच्या पाठीवर आपलं स्वतःचं कर्तृत्व दाखवण्यासाठीच सगळी धावपळ माणसं करत असतात, पण देवासाठी करणारी माणसं खूप कमी आहेत. जेव्हा राजाच्या त्या राजदरबारामध्ये एकाने नलोपाख्यान केलं, तुम्हाला माहिती असेल की ज्याच्यामध्ये नल दमयंतीचा विरह आहे, आणि त्या एका माणसाचं स्तुतिस्तवन करून त्याने आपलं कवित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, राजाला प्रसन्न करून काहीतरी राजाकडून बक्षीस मिळवण्यासाठी आपली कला, आपली बुद्धी, आपलं सगळं बळ खर्ची केलं. सालकवी जे होते त्यांनी रामायण केलं. रामायणावर त्या राजाच्या समोर रामायणातल्या काही कथानकांचा प्रसंग वर्णन करून त्यांनी आपलं वाक्चातुर्य आणि त्याची बुद्धी दाखवले गेले. तुम्ही पाहिलं असेल आजकाल सगळीकडे तर कवित्वाचा आजकाल सगळ्यांनाच छंद जडलेला आहे. काही माणसंच मूळतः कवी मनाची असतात, पण ती कविता करताना किंवा ते स्तुती करताना किंवा काही आपल्याकडे असणारी कुठली कला कौशल्य, तुमच्याकडे आजकाल बघा एक काळ होता की माणसांकडे पैसे नव्हते, आज पैसे आहेत, परंतु ते पैसे कुठे खर्च करावेत याची अक्कल नाही ना. आजकाल तुम्ही सांगा, प्रत्येकाकडे आज एक मागच्या 2 पिढ्यापर्यंत जर आपण अनुभव घेतला तर जुन्या माणसांना विचारा की त्यांच्याकडे पैसे नसायचे, त्यांच्याकडे पदार्थ नसायचे, पण सत्संगामध्ये जावं, तिथे चांगल्या कार्यात ते धन, ती बुद्धी, ते शरीर खर्च करावी अशी इच्छा असायची. आपल्याकडे जे आहे ते परमार्गाच्या ठिकाणी, साधू संतांच्या ठिकाणी, धर्मकार्याच्या ठिकाणी खर्च करावं अशी इच्छा असायची. आजची स्थिती जर आपण बघितली तर तुमच्याकडे असणारी बळ, तुमच्याकडे असलेली बुद्धी, तुमच्याकडे असलेलं धन, तुम्ही स्वतःहून विचार करून सांगा की स्वतःसाठी जास्त खर्च होतं की धर्मासाठी जास्त खर्च होतं. तुमची बुद्धी असेल, दिवसभर तर त्या मोबाईलमध्येच असतो आपण. धन म्हणलं तर एक तर डॉक्टरला खर्च होतात, नाही तर स्वतःच्या शृंगारासाठी आणि स्वतःच्या प्रपंचासाठी खर्च होतो. समाजामध्ये जेव्हा अशा प्रकारचं शाश्वत नीतिमूल्य रुजल्या जात नाही, तेव्हा त्याची स्थिती अशा पद्धतीनं विकृतवाने आपल्या डोळ्यासमोर येते. आपल्याकडे बळ आहे, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे धन आहे, परंतु ते सत्कारणी खर्च झाला पाहिजे ना. कल्पना करा की तुमच्याकडचे 10 रुपये पडले तर काय करणार तुम्ही? दिवसभर म्हणत 10 रुपये हरवले, 10 रुपये हरवले. पण तेच तुम्ही कमवलेले 10 ने 100 रुपये तुम्ही एखाद्या ठिकाणी दान दिलेत, तर त्याचं तुम्हाला कसं वाटेल? 10 रुपये हरवल्याचं दिवसभर दुःख राहील. पैसे किती आहेत याला महत्त्व नाही, ते सत्कारणी गेले की चुकीच्या कामात खर्च झाले याच्यावर त्याचं मूल्य अवलंबून आहे. आणि मग तुम्ही कमवलेलं धन, तुमच्याकडे असलेली बळबुद्धी शक्ती, ती जर सत्कारणी खर्च झाली तर त्याचं काहीतरी चीज होत असतं. आणि म्हणून हे 2 कवीने, एकाने नलोपाख्यान केलं, एकाने रामायण गायलं. नरेंद्रबास त्या सभेमध्ये बसलेले होते आणि ते सहज बोलून गेले. ते म्हणाले, अरे तुम्ही यापेक्षा काय करताना काय कवित्व केलं, ते खूप जाणते होते, प्रकांड पंडित होते, विद्वान होते, शीघ्रकवी होते, परंतु त्यांची बुद्धी त्यांनी कशाकरता खर्च केली? एका स्त्री पुरुषाच्या विरह गीतावर त्याने सगळं आपलं बळबुद्धी सामर्थ्य खर्च केलं.
एकाने देवतेच्या एखाद्या कथानकाच्या रामायणातल्या एखाद्या प्रसंगावर आपली सगळी बळबुद्धी शक्ती भक्ती खर्च केली आणि नरेंद्र कवे त्या भरल्या सभेत राजाच्या समोर असं म्हणतात की अरे तुम्ही यापेक्षाही द्वारकेचा राम हाटू वर्णितेती तरी तुमच्या पापा पुरश्चरण होते. माणसाची बुद्धी माणसाची कला कुठे खर्च झाली पाहिजे की जी आपल्या जीवनाला काहीतरी वर्धिष्णू करेल किंवा आपलं काही पाप धुवून काढण्यासाठी उपयोगी पडेल. तर तुमच्या त्या शक्ती भक्तीचा किंवा तुमच्या काही सामग्रीचा उपयोग आहे. जेव्हा आपल्याच भावाने राजाच्या समोर जेव्हा अशा पद्धतीने या दोघांची निर्बत्सना केली, त्यांना तो शब्द सल्ला, गोष्ट तर लक्षात आली, शब्द तर निघून गेलेले होते. आणि काय म्हटलं त्यांनी, या सर्व कवित्वावर शब्दसंपत्तीवर तुम्ही जेवढी ताकद खर्च केलेली आहे त्यापेक्षा द्वारकेचा जे श्रीकृष्ण भगवंताच्या राज्यातल्या त्या द्वारकेचा रामहाटू वर्णितेती. रामहाट कशाला म्हणतात? श्रीकृष्ण भगवंताची द्वारका आहे, त्या द्वारकेमध्ये अनेक हाट होते. त्या रिद्धपूरला सुद्धा 52 हाटा पुरे असल्याचा उल्लेख काहीतरी एका पाठात मिळतो. तर त्या द्वारकेच्या रामहाटाचा वर्णन करतात. म्हणजे एक सगळ्यात शेवटची गल्ली जिकडे सामान्य स्त्रिया राहतात, त्या सामान्य स्त्रिया राहणाऱ्या त्या पेठेची जर तुम्ही स्तुती स्तवन केलं असतं तर तुमच्या पापाचं पुरश्चरण झालं असतं, तुमचं सगळं पाप फिटलं असतं. हा शब्द त्यांना लागला. नरेंद्र बास हे महानुभाव पंथाच्या संस्कारानं श्री नागदेवाचार्यांच्या कडून मिळालेल्या श्रवणानं जागे होते. जाणीवेने त्यांनी ती यथास्थिती सगळ्या सभेसमोर त्या दोन भावांना ऐकवले. ते दोन भाव जर म्हटले तर तुला एवढा त्याचा आनंदच आहे. आणि खरंच आहे. आजही आम्ही पाहतो की आपण कविता करतो किंवा आपण आपलं काही सामग्री आपल्याकडे जी ज्या पद्धतीची आहे ती खर्च करतो. तुम्हाला सांगितलं आज यज्ञामध्ये इथं एखाद्या साधू संतांचे आपल्याकडे शरीर आहे, त्या शरीराने जर साधू संतांची सेवा केली तर लागेल की नाही पुण्य, नासेल की नाही पाप. जर आपण आपल्या प्रपंचामध्ये बायका पोरांसाठी राब राबतो, काय मिळतं त्याचं? दृष्टपर बी नाही आणि अदृष्टपर तर नाहीच नाही. धर्म ही एको अधिको विशेषो. धर्मच एक असा विशेष आहे की जे तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा मिळणार आहे. तुमची पापही नसणार आहे, तुमचं दुःख दैन्य पाप दूर होणार आहे आणि वर देवाची कृपाही होणार आहे. आणि असा शब्द जेव्हा त्यांच्या कानावर पडला त्यांनी सांगितले की ठीक आहे, मीही माझ्या परीने अर्चन करतो. आणि मग त्यांनी याच नरेंद्रबासांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा 1800 ओव्यांचा ग्रंथ तयार केला. कोणता ग्रंथ केला? रुक्मिणी स्वयंवर. श्रीकृष्ण भगवंताच्या रुक्मिणी विवाहाच्या प्रसंगाचा वर्णन असलेला एक नाही दोन नाही किती ओव्यांचा, एक पाठ सांगतो 900 ओव्यांचा, एक पाठ सांगतो 1800 ओव्यांचा. साधारणतः तो 900 ओव्यांचा तो ग्रंथ तयार केला त्यांनी, लिहिला. आणि तो राजाच्या राजदरबारामध्ये असा वाचण्यासाठी आणल्या गेलेला आहे. पूर्वीच्या काळी अशा पद्धतीनं वाचन करून सभा मंत्रमुग्ध करणे, राजाला सुद्धा प्रसन्न करणे, वेगवेगळ्या छंदातून वेगवेगळ्या शब्दातून ते जेव्हा पूजन केलं जातं तेही एक पूजनच आहे. बघा, आपण आरती म्हणतो, आरती हे सुद्धा एक पूजनच आहे. आपण अनेकांनी केलेले स्तोत्र समुच्चयातले पारायण वाचतो. आपल्याला नाही तेवढी शब्दसंपत्ती, आपल्याकडे नाही तेवढी बळबुद्धी, परंतु ज्यांनी त्या स्तुती स्तोत्राने देव प्रसन्न केलेला आहे, इच्छित कार्यसिद्धी जोडलेली आहे. एक विशंती श्लोकानाम य सहस्र पठे नर प्रयत प्रातरुत्थाय साक्षात देवम सपश्यती.